काय चाललंय मग दादा? थंडी कसं काय गावाकडे आपल्या? लय थंडी बाबा, लय व्हिडिओ टाकायला लागले तुम्ही थंडीचे. व्हिडिओ दादा काढताना तुम्ही थोडासा पाठचा पण कॅमेऱ्याने व्हिडिओ दाखवायचा, थोडा तुमचा पण घ्यायचा आणि ते एडिटिंग करायचा. तेव्हा त्याला जास्त बघतात. तुम्ही सारखं सारखं एकच बोलता, थंडी कशी आहे, थंडी कशी आहे. पुढचं पण काही वाक्य तुम्ही सांगायचं, म्हणजे जेणेकरून लोक त्याला बघतील. कारण की आता कसं ॲक्टिव्ह पाहिजे. आता तुम्ही म्हणता मी सांगतोय असं की माझ्या चॅनलला पण व्ह्यूज नाहीत, पण मी माझं चॅनल बरेच दिवस झालं बंद होतं हे. पण म्हटलं चला नव्याने चालू करू आपण याच्यावर आता, म्हणून मी याच्यावर काम चालू करतोय. कारण की याच्यावर माझी 14,000 फॅमिली आहे. आता ते एवढे लोक आपण जॉईन झालेले आपण नाही बंद करू शकत, म्हणून मी हे चॅनल नव्याने चालू करतोय. माझं ऑलरेडी दुसरं एक चॅनल आहे, पण मी त्याच्यावरही काम नाही करत. कारण की काम आपलं असेल तर टाईम भेटत नाही. याला टाईमच पाहिजे, कंपल्सरी टाईम पाहिजे यूट्यूबवर काम करायचं म्हणल्यावर. तसं आता तुम्ही जे दाखवता गावाकडे थंडी कशी आहे, आमच्याकडे खूप थंडी आहे, तर थोडंसं बॅक कॅमेऱ्याने पण दाखवायचं, म्हणजे मागच्या कॅमेऱ्याने, म्हणजे जेणेकरून सगळं दिसेल. गारवा पडलेला गावाकडं, डायरेक्ट बोला बापरे किती गारवा पडला गावाला, बघू शकताय. मी थंडीचा बाहेर आलो होतो, खूप थंडी आहे इकडं. तुमच्याकडे कुठं कुठं थंडी आहे, माझा व्हिडिओ तुम्ही कुठून कुठून पाहता, हे सगळे तुम्ही माहिती सांगायची त्याच्यात. तुम्ही फक्त सारखं सारखं एकच बोलता, थंडी थंडी थंडी, तसं नाही. पूर्ण माहिती द्या व्हिडिओमध्ये, लाजू नका.